विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. भारतीय राज्यघटनेमधला संसद हा भाग आज आपण लेक्चरमध्ये घेत आहोत. याच्यापूर्वी आपण घटना निर्मिती संबंधी एक व्हिडिओ तयार केलेला होता. त्याच्यानंतर सरनामा, परिशिष्टे, कलमे, भाग याच्या संबंधी आणि त्याच्यानंतर आपण मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यांचा पण व्हिडिओ तयार केलेला आहे. आज आपण या भागामध्ये भारतीय राज्यघटनेअंतर्गत संसद काय असते, संसदेमध्ये कशा कशाचा समावेश होतो, संसदेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात आणि मिळून कशाला संसद म्हटलं जातं, संसदेमध्ये कोण असतं किंवा संसदेमध्ये जे लोक बसतात त्यांना काय म्हणतात, त्यांची कार्य काय किंवा संसदेला किती महत्त्व आहे भारतीय लोकशाहीमध्ये, राज्यघटनेमध्ये. याच्याशिवाय आणखीन एक भाग आपल्याला बघायचा आहे की संसद करते काय नेमकं, ह्या संसदेची रचना किती आहे, कशी आहे, कशा पद्धतीनं सदस्य तिथे येतात, कोण कुणाला निवडतं, कोण कुणाकडे राजीनामा देतो वगैरे, या संबंधीची सर्व माहिती आपण या घटकामध्ये म्हणजे संसदेशी रिलेटेड असणाऱ्या घटकामध्ये आपण घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे संसदीय लोकशाही आपण इंग्लंडकडून घेतली, ब्रिटनकडून घेतली. ज्यावेळेला राज्यघटना बनवायचं काम सुरू होतं घटनाकारांचं, त्यावेळेला संसदीय राज्य पद्धती आपण स्वीकारली. जगामध्ये दोन राज्य पद्धती असतात साधारणपणे लोकशाहीच्या बाबतीमध्ये, एक संसदीय लोकशाही आणि दुसरी असते अध्यक्षीय लोकशाही. जे आपण अमेरिकेमध्ये पाहतो त्याला आपण अध्यक्षीय लोकशाही म्हणतो आणि तिथल्या अध्यक्षाला लोक डायरेक्ट निवडून देतात. पण आपल्याकडे जी संसदीय शासन पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण पंतप्रधानांना डायरेक्ट किंवा प्रत्यक्ष नाही निवडून देत, आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांच्यापैकी एकाची किंवा कुणाचीही पंतप्रधान म्हणून निवड करू शकतात. म्हणजे लोकांच्यातून निवडून गेलेले जे असतात ते पंतप्रधानाची निवड करतात. तर अशी ही संसद कशाला म्हणायचं किंवा संसदेमध्ये कोणकोणते घटक येतात बघूया आपण. त्याच्यापूर्वी आपल्याला एक बघावं लागेल की जनता ही भारतीय लोकशाहीमध्ये किंवा कोणत्याही लोकशाहीमध्ये म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. आणि जनता सार्वभौम असते म्हणून तर जनता आपले लोकप्रतिनिधी स्वतः निवडते, स्वतःच्या मतानं निवडते. गुप्त आणि प्रौढ मतदान पद्धतीनुसार देशामध्ये निवडणुका होतात, अगदी निष्पक्षपातीपणे होतात. म्हणून भारतीय लोकशाहीला जगामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून चर्चिली जाते, गणली जाते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा लोकशाहीविषयी जगामध्ये चर्चा होते, अरब देश असतील किंवा आणखी पश्चिम एशियामधले अरब सोडून बाकीचे देश असतील, आफ्रिकन कंट्रीज असतील, दक्षिण अमेरिकन कंट्रीज असतील किंवा पूर्व एशियामध्ये असतील, ज्यावेळेला त्या देशांमध्ये म्हणजे जगामध्ये बहुतांश देशांमध्ये सत्तांतर होतं, सत्तांतर होत असताना ज्या गडबडी होतात किंवा सत्तांतर होत असताना जो गोंधळ होतो आपल्या देशामध्ये भारतीय लोकशाहीची मूल्य एवढी रुजलेली आहेत की ज्या वेळेला सत्तांतर भारतानं बघितलेलं आहे, भारतीय लोकांनी बऱ्याच वेळेला सत्तांतर केलेलं आहे आणि हे सत्तांतर करत असताना काही ठराविक मुद्द्यांवरती लोकमतही निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. पण हे सत्तांतर आजपर्यंत भारतातल्या विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी सुद्धा स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून कुणी असं कधीही म्हटलेलं नाही कोणत्याही पक्षानं की भारतीय जनतेनं दिलेला निर्णय, भारतीय जनतेनं निवडणुकामध्ये दिलेला कौल आम्हाला मान्य नाही. अशा तऱ्हेनं भारतीय लोकशाहीची मूल्य किंवा भारतामध्ये लोकशाहीची मूल्य पूर्णपणे रुजलेलं आपल्याला दिसून येतं. जनता सार्वभौम आहे, जनता लोकसभेमध्ये खासदार पाठवते, जनता राज्यसभेमध्ये खासदार पाठवते आणि जनता राष्ट्रपतीला सुद्धा निवडते, फक्त अप्रत्यक्ष रीतीने निवडते. म्हणजे जनतेमधून हे सर्व प्रतिनिधी निवडून येतात प्रौढ गुप्त मतदान पद्धतीनं, निष्पक्षपातीपणे. कारण आपल्याकडचा निवडणूक आयोग जो आहे तो निवडणूक आयोग अतिशय सक्षम रीतीनं काम करतो, अतिशय सक्षम रीतीनं काम करतो. म्हणून तर सर्व जगामध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीचं कौतुक केलं जातं. आणि एवढ्या विशाल खंडप्राय देशामध्ये ज्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटीपेक्षा जास्त आहे, अशा देशामध्ये निवडणुका घेणं म्हणजे किती जिकिरीचं आणि किती जोखमीचं काम आहे. पण ही सगळी जोखीम भारतीय निवडणूक आयोग अतिशय कौशल्यपणे, पूर्णपणे यशस्वी पद्धतीनं आयोजन करतो आणि पुन्हा निवडणुका झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर मित्रांनो, संसद कशाला म्हणतात? संसदेमध्ये 3 घटक येतात. एक राष्ट्रपतीचा समावेश संसदेमध्ये येतो, 2 लोकसभा आणि 3 राज्यसभा असे 3 घटक संसदेमध्ये असतात. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, संसदेमध्ये 3 घटक असतात. त्याच्यामध्ये एक लोकसभा, 2 राज्यसभा आणि तिसरा घटक असतो तो राष्ट्रपती.
किंवा राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिन्हीचा समावेश असतो भारतीय संसदेमध्ये, म्हणजे संसदेमध्ये. आता एक संसदेमध्ये राष्ट्रपती कलम 52 नुसार त्याची निर्मिती किंवा 52 नुसार त्याची नेमणूक होते. लोकसभेची निर्मिती कलम 81 आणि राज्यसभेची निर्मिती होते कलम 80 नुसार. म्हणजे 52 ते 62 आणि पुन्हा 63ला उपराष्ट्रपती. पण सध्या आपण संसदेचा एक घटक राष्ट्रपती, एक घटक लोकसभा आणि दुसरा घटक आहे तो राज्यसभा, असे 3 घटकाचा समावेश आपण संसदेमध्ये करतो. संसद सार्वभौम आहे. संसद या देशामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण संसद ही लोकशाहीची मूळची कल्पना संसदेमध्येच प्रत्ययाला येते. लोकशाहीचं प्रतिबिंब संपूर्ण देशातलं. भारत हा अतिशय जाती, धर्म, वंश, वर्ण विविधतेने नटलेला, वेगवेगळ्या प्रांतामध्ये विभागलेला देश. याचं प्रत्यंतर आपल्याला संसदेमध्ये येतं. अनेक भाषा, अनेक वर्ण, अनेक जाती, अनेक धर्म याचं प्रतिबिंब जर कुठं दिसत असेल आपल्याला तर ते संसदेमध्ये दिसतं. आणि म्हणून लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेमध्ये बसतात, देशासाठी कायदे करतात, देशासाठी काम करतात, विकासाच्या योजना करतात, अनेक नियम बनवतात. आणि बनवलेले कायदे हे घटनेला धरून आहेत किंवा नाही ते पाहण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करत असतं. म्हणून संसदेमधले मी 3 घटक तुम्हाला सांगितले. 1 राष्ट्रपती, 2 लोकसभा, 3 राज्यसभा. त्याच्यामधला राष्ट्रपती याच्यावरती आपण वेगळा विचार करणार आहोत किंवा राष्ट्रपती या मुद्द्यावरती आपण वेगळा व्हिडिओ किंवा वेगळं लेक्चर घेणार आहोत. मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघूया लोकसभा, की जी लोकसभा कलम 81 नुसार निर्माण होते. आणि हे लोकसभा जे सभागृह आहे त्या आणि राज्यसभा हे दुसरं सभागृह आहे. याच्यामध्ये बेसिकली फरक मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. आपण जे खासदार निवडतो, आपण जे प्रत्यक्ष मतदान पद्धतीमध्ये म्हणजे जनता प्रत्यक्ष मतदान करून ज्या खासदारांना निवडते ते खासदार लोकसभेमध्ये जातात. म्हणजे आपण प्रत्यक्ष मतदान करून खासदारांना निवडतो ते खासदार लोकसभेमध्ये जातात. आणि ज्या खासदारांना आपण प्रत्यक्ष निवडत नाही तरी पण त्यांना खासदार म्हणतो. म्हणजेच प्रत्येक राज्याला असा कोटा दिलेला आहे की भारतामध्ये प्रत्येक राज्याला खासदारांची संख्या वाटून दिलेली आहे, म्हणजेच लोकसभेची आणि राज्यसभेची. भारतामध्ये कसं आहे की सर्वात मोठं राज्य आता उत्तर प्रदेश आहे. त्यांना जास्तीत जास्त त्यांची लोकसंख्या आहे, म्हणून त्यांना लोकसभेमध्ये खासदारांचं प्रतिनिधित्व जास्त संख्येनं मिळतं. कमी लोकसंख्या छोटं राज्य असेल तर कमी प्रतिनिधित्व मिळतं. आणि म्हणून महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या वाट्याला 48 खासदारांच्या जागा आलेल्या आहेत लोकसभेमध्ये. म्हणजे या लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे 48 जण आपण निवडून देतो खासदार म्हणून. राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातून 19 जण आपण निवडून देतो खासदार म्हणून. लोकसभेमध्ये जे आपण निवडून देतो त्यांना आपण खासदार म्हणतो, राज्यसभेमध्ये पण निवडून देतो त्यांनाही खासदार म्हणतो. दोन्हीमधला फरक असा की लोकसभेमधले जे खासदार आपण निवडून देतो तो आपण स्वतः प्रत्यक्ष मतदान करून देतो. मात्र जे राज्यसभेमध्ये खासदार निवडून देतो ते आपण स्वतः त्यांना मतदान करीत नाही, तर आपण जे विधानसभेमध्ये पाठवलेले आमदार असतात त्या आमदारांच्या मधून राज्यसभेमध्ये पुन्हा निवडले जातात, ते राज्यसभा खासदार असं म्हटलं जातं. म्हणजे प्रश्न 2 तयार होतात इथं. लोकसभेचे खासदार आपण प्रत्यक्ष निवडून देतो, मात्र राज्यसभेचे खासदार आपण अप्रत्यक्ष आमदारांच्या मार्फत निवडून देतो विधानसभेतल्या. पहिला महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये, लोकसभा हे प्रथम सभागृह मानलं जातं, कनिष्ठ व अस्थायी सभागृह मानलं जातं. लोकसभा हे प्रथम सभागृह मानलं जातं कारण लोकसभेमध्ये जनतेतून निवडून येणारे प्रतिनिधी डायरेक्ट तिथं बसतात. लोकसभा हे अतिशय महत्त्वाचं आहे, अगदी राज्यसभेपेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे. तरी पण याला कनिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. दुसरं आणखी याला अस्थायी सभागृह म्हटलं जातं. लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे. त्याचा कार्यकाल जरी 5 वर्षाचा असला तरी 2 वर्ष 3 वर्ष कधीही बरखास्त होऊ शकतं ते. लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो, पण तो पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार वापरावा लागतो. आणि म्हणून ॲक्च्युली इनडायरेक्ट लोकसभा बरखास्त करा असं शिफारस पंतप्रधानांना राष्ट्रपतींना केल्यानंतरच राष्ट्रपती लोकसभा भंग करू शकतात, लोकसभा बरखास्त करू शकतात. मित्रांनो, या लोकसभेची संख्या आहे 552. त्याच्यामध्ये 530 हे राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्याकडून जे खासदार निवडून देतात, जसं आपल्या महाराष्ट्राकडून 48 किंवा वेगवेगळ्या राज्यांच्याकडून वेगवेगळी संख्या, असं सर्व राज्यांच्या मिळून 530, केंद्रशासित प्रदेशांच्याकडून मिळून 20 आणि हे जे 2 आहेत ते 2 अँग्लो इंडियन समाजाचे. म्हणजे राष्ट्रपती ते
निवडतात। याच्यामध्ये असं होतं की 552 मध्ये राज्यांच्याकडून 530, केंद्रशासित प्रदेशाकडून 20 आणि 2 हे अँग्लो इंडियन समाजाचे असतात। म्हणजे आपल्याला लोकसभेची एकूण रचना लक्षात आली, 552 एकूण सदस्य आहेत। आत्ता 545 सदस्य लोकसभेमध्ये आत्ता चालू वर्तमानामध्ये काम करतात किंवा तिथं आहेत। अनेक अन्य कारणांनी ती संख्या कमी आहे। पण 552 मध्ये हे लक्षात ठेवायला पाहिजे, 530, 20 आणि 2 हे डिस्ट्रीब्युशन। काय पात्रता लागते लोकसभेचा खासदार म्हणून निवडून जाण्यासाठी? तर लोकसभेचा खासदार म्हणून निवडून जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची वयोमर्यादा पाहिजे 25 वर्ष पूर्ण। याच्याशिवाय आणखी काय पाहिजे? तो भारताचा नागरिक असायला पाहिजे। म्हणजे 2 पात्रता, भारताचा नागरिक असायला पाहिजे, 25 वर्षे वयोमर्यादा पूर्ण केली पाहिजे, तर तो या खासदार होण्यासाठी किंवा लोकसभेमध्ये निवडून जाण्यासाठी पात्र आहे असं आपण मानतो। किती कार्यकाल असतो पहा, तर 5 वर्षाच्या कार्यकालासाठी तो निवडून जातो। 5 वर्षाच्या आतमध्ये जर त्याला राजीनामा द्यायचा असेल, त्याला वाटलं की नाही आपल्याला काम करायचं नाही खासदार म्हणून, तर तो लोकसभेच्या सभापतीकडे आपला राजीनामा पाठवू शकतो। दुसरं, ही निवडणूक कशी होते? मी मगाशी सांगितलं, प्रत्यक्ष जनता यांना निवडून देते। म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार प्राप्त होतो आणि हे सर्व प्रौढ नागरिक आपापले खासदार, आपापले प्रतिनिधी लोकसभेमध्ये निवडून देतात। म्हणजे प्रत्यक्ष व प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने आपण या खासदारांना निवडून देतो। मगाशी मी सांगितलं, राजीनामा ते सभापतीकडे देतात। 5 वर्ष पूर्ण झाली की त्यांचा कार्यकाल संपतो, मग पुन्हा निवडणुका होतात। मग हे अपात्र कधी होतात? एखादा खासदार सलग जर 60 दिवस संसदेमध्ये गैरहजर राहिला, एखादा खासदार सलग 60 दिवस सतत जर विना परवानगीशिवाय गैरहजर राहिला, तर त्याचं प्रतिनिधित्व रद्द होतं। म्हणजे तो खासदार पदासाठी अपात्र ठरू शकतो। दुसरं, जर अधिवेशन लोकसभेचं बोलवायचं असेल, कोणतंही अधिवेशन असेल, तर राष्ट्रपती बोलवतात। मग ते राज्यसभेचं असेल, मग विधानसभेचं असेल, अंदाजपत्रक मांडण्यासाठीचं अधिवेशन असेल। पण महत्त्वाचं काय की 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये। म्हणजे एका वर्षामध्ये किती अधिवेशनं असतील? एका वर्षामध्ये 2 अधिवेशनं असतात। म्हणजेच 2 अधिवेशनाच्या मध्ये 180 दिवसापेक्षा किंवा 6 दिवसापेक्षा जास्त अंतर असू नये, हे महत्त्वाचं। आता कोरम किती लागतो? तर कोरम ज्या वेळेला लोकसभेचं कामकाज सुरू होतं त्यावेळेला लोकसभेला 1 इतका कोरम लागतो। म्हणजे एवढी संख्या असणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे। आता ज्या वेळेला डायरेक्ट निवडून दिलेले प्रतिनिधी खासदार म्हणून लोकसभेमध्ये बसतात, त्यांच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघितली। पुन्हा एकदा थोडंसं रिपीट करूया। कलम 81 नुसार लोकसभा निर्माण होते। प्रथम, कनिष्ठ आणि अस्थायी हे सभागृह आहे, कारण हे सभागृह कधीही बरखास्त होऊ शकतात। तुम्हाला माहिती असेल 96, 97, 98चा जो कालावधी होता 1900, तो साधारणतः अस्थिर लोकशाहीचा किंवा अस्थिर सरकारांचा कालावधी होता। अटल बिहारी वाजपेयींचं सरकार ज्यावेळेला 96ला पहिल्यांदा आलेलं होतं त्यावेळेला फक्त 13 दिवस टिकलेलं होतं। त्याच्यानंतर लगेच आलं त्याच्यानंतर त्यांचं सरकार आल्यानंतर ते 13 महिने टिकलं, पुन्हा 6 वर्ष 5 वर्ष टिकलं, अशा पद्धतीनं। म्हणजे सरकार अस्थिर होती त्यावेळेला, कारण संसदेमध्ये वेगवेगळ्या पक्षांचं बहुमत असं त्याला आपण वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन जे बहुमत बनवतात अशा पद्धतीचं बहुमत होतं। आता कसं अलीकडं नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत आहे, त्याच्यामुळे कुठेही राजकीय अस्थिरता भासत नाही, असं त्यावेळेला परिस्थिती नव्हती। आणि म्हणून त्यावेळेला लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 4 वर्ष असा कधीही बरखास्त लोकसभा होत होती आणि भारताला निवडणुकांना सामोरं बऱ्याच वेळेला जावं लागत होतं। अशा घटना 1991 मध्ये घडल्या, त्याच्या अगोदर 89 मध्ये घडलेली होती, 96ला घडलेली होती, त्याच्यानंतर 98ला निवडणुका झालेल्या होत्या। तर हे कशावरती ठरतं की लोकसभेमध्ये आपण जे प्रतिनिधी पाठवतो ते एका पक्षाला बहुमत आहे का, अनेक पक्ष एकत्र येऊन बहुमत तयार करतात, मग त्यांच्यामध्ये विसंवाद होतो, एखादा पक्ष पाठिंबा काढून घेतो, सरकार अल्पमतात येतं, मग लोकसभा भंग करण्याची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतीला करतात, मग सगळ्या खासदारांचं खासदारपद जाऊ शकतं, लोकसभा भंग होते। तर मी सांगितलं की पात्रता 25 वर्ष, देशाचा नागरिक पाहिजे, संख्या सांगितली 552 बरोबर 530 अधिक 20 अधिक 2, कार्यकाल 5 वर्ष, राजीनामा सभापतीकडे देतात हे खासदार। अपात्रता कशी ठरवली जाते? त्याने राजीनामा दिला तर
प्रश्नच नाही. पण 60 दिवस विना परवानगीनं सतत जर गैरहजर राहिला तर तो अपात्र ठरू शकतो. याच्याशिवाय 2 अधिवेशनामध्ये अंतर 6 महिने पाहिजे, कोरम 1.5 पाहिजे. आणि मग ही लोकसभा बघितल्यानंतर आपण राज्यसभा बघूया. दोन्हीची कंपॅरेटिव्हली जर माहिती मिळाली आपल्याला तर ते लक्षात राहायला सोपं जाईल. मी सांगितलं प्रथम कनिष्ठ आणि अस्थायी सभागृह हे लोकसभा आहे, तसंच राज्यसभा आहे वरिष्ठ आहे, द्वितीय आहे आणि स्थायी आहे. ते कधीही बरखास्त होत नाही. राज्यसभा हे सभागृह कधीही बरखास्त होत नाही. त्याच्यामध्ये असणारे सदस्य कधीही एकाच वेळेला निवृत्त होत नाहीत. त्यामुळे त्या सभागृहाला स्थायी सभागृह म्हटलं जातं. हे वरिष्ठ आहे कारण अनुभवानं वयस्कर लोक त्याच्यामध्ये असतात असं म्हटलं तर हरकत नाही. कारण इथं 25 वर्ष वयोमर्यादा आहे, इथं वयोमर्यादा 30 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. विविध क्षेत्रातली लोक त्याच्यामध्ये असू शकतात. थोडक्यात यांची संख्या अशी आहे, 250 एवढी संख्या राज्यसभा सदस्यांची असते, म्हणजे खासदारांची असते. याच्यामध्ये 238 मगाशी मी सांगितलं महाराष्ट्राला तो कोटा जो आहे राज्यसभेचा, आणि जसं परिशिष्ट 4 मध्ये पण सांगितलेलं आहे की राज्यसभेतल्या जागांचं वाटप कोणत्या राज्याला किती आहे. महाराष्ट्राला 19 आहे. हे 12 जे आहे तिथं लिहिलेले हे 12 राष्ट्रपती वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक राज्यसभेमध्ये नेमायचा त्यांना अधिकार आहे. जसं लता मंगेशकर होत्या, सचिन तेंडुलकर, शबाना आझमी, जावेद अख्तर होते. म्हणजे वेगवेगळे असे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक राज्यसभेमध्ये 12 सदस्य आपण निवडू शकतो, म्हणजे राष्ट्रपती निवडू शकतो. त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार किंवा राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे सदस्य असं म्हटलं जातं. पात्रता 30 वर्ष आहे. यांची निवड सर्व राज्यांचे जे आमदार असतात ते आमदार करतात. त्यांना दिलेला संख्येचा कोटा असतो. याच्याशिवाय कार्यकाल किती असतो? या सदस्यांचा कार्यकाल असतो 6 वर्षाचा. दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात, सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच घेतले जातात. ही प्रोसेस दर 2 वर्षांनी चालू राहते. म्हणजेच हे सभागृह कधीही बरखास्त होऊ शकत नाही. म्हणून तर त्याला स्थायी सभागृह असं म्हटलं जातं. राजीनामा द्यायचा असेल इथल्या सदस्यांना म्हणजे खासदारांना राज्यसभेतल्या, तर ते राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, इथं राज्यसभेचा अध्यक्ष हा पदसिद्ध कोण असतो? तर उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. आता उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो म्हणजे जो कोणी उपराष्ट्रपती म्हणून निवडून जाईल किंवा जो कोणी उपराष्ट्रपती म्हणून असेल तो राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून काम करतो. राज्यसभेचं कामकाज नियमित नियंत्रण ठेवण्याचं काम तो उपराष्ट्रपती करत असतो. आणि म्हणून राज्यसभाचा अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती काम करतो. आणि या राज्यसभेतल्या सदस्यांची अपात्रता सुद्धा तशीच आहे जशी लोकसभेमध्ये आहे. सतत जर विना परवानगीसह 60 दिवस गैरहजर राहिला तर त्याला आपण अपात्र ठरवू शकतो. अधिवेशन सेम राष्ट्रपती बोलवतात. याच्याशिवाय 180 दिवस किंवा 6 महिनेपेक्षा जास्त अंतर 2 अधिवेशनामध्ये असू नये. याचे जे सभापती आहेत ते उपराष्ट्रपती असतात, उपसभापती निवडले जातात. म्हणजेच राज्यसभा अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती असंही म्हटलं जातं. आणि ते पदसिद्ध कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा त्यांना जे वेतन मिळतं ते राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन मिळतं, उपराष्ट्रपती म्हणून वेतन मिळत नाही. दोन्हीमधला हा फरक पुन्हा एकदा बघूया आपण. हे प्रथम सभागृह, राज्यसभा द्वितीय. म्हणजे लोकसभा प्रथम, राज्यसभा द्वितीय. लोकसभेला कनिष्ठ म्हणतात, याला वरिष्ठ म्हणतात. लोकसभा अस्थायी, राज्यसभा स्थायी सभागृह किंवा कायमचं सभागृह. इकडे संख्या आहे 552 म्हणजेच 530 अधिक 20 अधिक 2. इकडे संख्या आहे 250 बरोबर 238 अधिक 12. 12 हे राष्ट्रपती नियुक्त. यांची पात्रता 25 वर्ष. इकडं पात्रता आहे 30 वर्ष. निवडणूक प्रौढ मतदान पद्धतीनं केली जाते आणि प्रत्यक्ष मतदान पद्धतीनं होते. इकडं मात्र अप्रत्यक्ष मतदान पद्धतीनं केली जाते. यांचा कार्यकाल 5 वर्ष असतो. इथल्या सदस्यांचा म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल जो असतो तो 6 वर्ष असतो. इकडे एक लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा म्हणजे इकडे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. म्हणजे हे कधीही बरखास्त होत नाही. लोकसभा कधीही बरखास्त होऊ शकते. हे राजीनामा सभापतीकडे देतात इथले सदस्य राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देतात. त्याच्यानंतर अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात, त्यांचेही अधिवेशन राष्ट्रपतीच बोलवतात. जर जॉईंट अधिवेशन असेल तर मात्र ते पण राष्ट्रपती बोलवतात, पण जॉईंट अधिवेशनचा अध्यक्ष असतो लोकसभेचा सभापती. कोरम जसं इकडं 1 दशांश आहे तसंच इकडं पण 1 दशांश आहे.
ही माहिती कम्पॅरेटिव्हली आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की कामं काय असतात, लोकसभेची कामं आणि राज्यसभेची कामं. पहिला मुद्दा काय, कायदे बनवणं. कोण कायदे बनवतं? ट्रिपल तलाकचा कायदा असेल, रद्द करायचा असेल, बनवायचा असेल, आणखी वेगवेगळे कायदे ज्या पद्धतीनं लोकांच्या विकास योजनांचे कायदे असतील, वयाचे कायदे असतील, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे कायदे केंद्र सूचीमध्ये दिलेले आहेत, समवर्ती सूचीमध्ये दिलेले आहेत ते कायदे, किंवा राज्य सूचीमधील सुद्धा काही कायदे करणं. म्हणजे जेवढे विषय दिलेले आहेत, मग संरक्षण असेल, परराष्ट्र असेल, दळणवळण असेल, संदेशवहन असेल, शिक्षण असेल, मानव संसाधन असेल, जेवढी खाती आहेत आणि जेवढे कायदे आहेत ते सर्व कायदे बनवण्याचं काम हे कायदे मंडळ करतं. म्हणजेच कोण करतं? लोकसभा करते. कोणतंही विधेयक सर्वप्रथम कुठं मांडलं जातं? अर्थविधेयक असेल तर ते लोकसभेतच मांडावं लागतं. बाकीचं विधेयक कोणत्याही सभागृहामध्ये प्रथम मांडलं तरी चालतं. म्हणजेच कायदे बनवण्याचं सर्वात महत्त्वाचं काम लोकसभा पण करते आणि राज्यसभा पण करते. कायदे बनवणं हे ह्या कायदे मंडळाचंच काम आहे. आणि या कायदे मंडळामध्ये म्हणजे संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतीचा समावेश होतो. दुसरं, अंदाजपत्रक. 1 रुपयाही खर्च करू शकत नाही शासन लोकसभेच्या मंजुरीशिवाय. राष्ट्रपतीची मंजुरी तर पाहिजेच त्याला. म्हणून जे अर्थसंकल्प असेल, अनुदान असेल, पैशासंबंधीचं एखादं विधेयक असेल, त्याची पहिल्यांदा राष्ट्रपतीची पूर्व परमिशन घेऊन धनविधेयक किंवा अर्थविधेयक कलम 110 नुसार लोकसभेचा सभापती लोकसभेमध्ये मांडतो प्रथम. आणि म्हणून अनुदान किंवा पैशाचा संबंध, कराचा संबंध, अंदाजपत्रक हे संपूर्ण कुठं पास केलं जातं? तर या लोकसभेमध्ये पास केलं. याच्याशिवाय लोकसभेचा जोपर्यंत विश्वास असतो, लोकसभेमध्ये जोपर्यंत बहुमत असतं, तोपर्यंत सरकार लोकसभेमध्ये राहू शकतं. अन्यथा लोकसभेचा जर विश्वास गमावला, म्हणजे बहुमत गमावलं आणि सरकार अल्पमतात आलं, तर त्याला ते बरखास्त करावं लागतं किंवा त्याला बहुमत आहे हे सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपती काही अवधी देतात आणि मग अविश्वासाचा ठराव मांडला जातो वगैरे. ह्या पुढच्या प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम लोकसभेचं कायदे करणे, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. त्याचबरोबर राज्यसभेकडे एखादं विधेयक जर लोकसभेनं मंजूर करून पाठवलं तर जास्तीत जास्त 14 दिवस त्या विधेयकावरती विचारविनिमय करू शकते राज्यसभा. 14 दिवसाच्या आतमध्ये राज्यसभेनं लोकसभेकडे पाठवायचं, आम्ही मंजूर केलं किंवा नामंजूर केलं. मंजूर केलं तरी आणि नामंजूर केलं तरी सुद्धा ते विधेयक मंजूरच आहे असं समजलं जातं. म्हणजे काही प्रमाणात थोडे कमी अधिकार राज्यसभेला दिलेले आहेत घटनेने. याच्याशिवाय एक वैशिष्ट्यपूर्ण अधिकार दिलेला आहे राज्यसभेला, तो म्हणजे अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस बनवण्याचा खास अधिकार दिलेला आहे, तो राज्यसभेला दिलेला आहे. दुसरं, मग दोन्ही सभागृह ज्यावेळेला जॉईंट सेशन असेल त्यावेळेला लोकसभा सभापती अध्यक्ष असतो. पण जर एका राष्ट्रपतीची निवड असेल तर दोन्ही सभागृह भाग घेतात, दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी मतदान करतात. एखाद्यावरती महाभियोग आणायचा असेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरती, राष्ट्रपतीवरती, तर या दोन्ही सभागृहांची मंजुरी लागते. याच्याशिवाय घटनादुरुस्ती करायची असेल तरीसुद्धा, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करायच्या असतील किंवा त्यांना बरखास्त करायचं असेल तर दोन्ही सभागृहामध्ये मंजुरी असावी लागते. म्हणजे दोन्ही सभागृहांचा सहभाग हा तितकाच महत्त्वाचा असतो. एक पॉईंट आपण याच्यामध्ये आता बघूया की लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेचा अध्यक्ष. लोकसभेचा सभापती हा लोकसभेमधून निवडला जातो. येथे लक्षात, लोकसभेचा सभापती हा लोकसभेमधूनच जेवढे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात त्यांच्यामधून निवडला जातो. राज्यसभेचा अध्यक्ष निवडला जातो का? नाही निवडला जात. उपराष्ट्रपती जो असतो तो पदसिद्ध राज्यसभेचा अध्यक्ष असतो. मात्र जो उपसभापती असतो किंवा उपाध्यक्ष असतो राज्यसभेचा, त्याला मात्र राज्यसभेमधूनच निवडून दिला जातो. दुसरं, लोकसभेचा सभापती लोकसभा निवडते, उपसभापती सुद्धा लोकसभा निवडते आणि कलम 93 मध्ये सभापती पदाची तरतूद दिलेली आहे. याचाही कालावधी 5 वर्ष असतो. याला जर राजीनामा द्यायचा असेल लोकसभा सभापतीला तर तो कुणाकडे देईल? याला जर राजीनामा द्यायचा असेल लोकसभेच्या सभापतीला किंवा लोकसभा अध्यक्षाला तर तो लोकसभेच्या उपसभापतीकडे देतो. याच्याशिवाय याला बरखास्त करायचं असेल तर त्याच्यावरती अविश्वास ठराव लोकसभेमध्ये आणला जातो. कामं काय असतात याचे किंवा अधिकार काय असतात? तर कामं असतात की लोकसभेचं जे कामकाज असतं ज्याच्यामध्ये 0 आवर असतो किंवा प्रश्न विचारणे असतो, त्याच्यानंतर वेगवेगळी संसद सदस्यांना मिळालेली आयुध असतात, वेगवेगळ्या पद्धती असतात, त्यांच्यावरती कंट्रोल करणं,
त्या पद्धतीनं सभागृहाचं कामकाज चालवणं, सभागृहाचं कामकाज शांततेत चालावं या पद्धतीनं प्रयत्न करणं. याच्याशिवाय त्याला काय अधिकार दिलेले आहेत. संयुक्त अधिवेशन ज्यावेळेला असेल त्यावेळेला लोकसभेचा सभापतीच त्याचा अध्यक्ष असतो. एखादं विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा सभापतीला दिलेला आपल्याला दिसून येतो. ज्यावेळेला एखादं विधेयक, एखादं बिल ज्यावेळेला मतदानाला टाकलं जातं, मतदानाला टाकल्यानंतर समान मतं पडली तर कास्टिंग वोट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे निर्णायक मतदान करायचा अधिकार सुद्धा लोकसभेच्या सभापतीला आहे. म्हणजे लोकसभा सभापती पद हे अतिशय महत्त्वाचं पद आहे लोकसभेमधलं किंवा लोकशाही शासन पद्धतीमधलं. आणि दोन्ही ग्रहाचं ज्यावेळेला दोन्ही ग्रहामध्ये एखादा विसंगत मुद्दा असेल त्यावेळेला दोन्ही ग्रहाची एकत्रित बैठक बोलावली जाते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा असेल, महत्त्वाचं विधेयक असेल तर एकत्र, आणि त्या एकत्र बैठकीचं सभापतीपद हे लोकसभेच्या सभापतीकडे असतं. आणि म्हणून लोकसभा सभापती पद आत्ता आपल्याकडे ओम बिर्ला आहेत पहा, खूप महत्त्वाचं आहे. लोकसभा सभापतीला खूप महत्त्वाचं स्थान आहे लोकसभेच्या बाबतीमध्ये विचार केला तर. इकडं राज्यसभेचा अध्यक्ष हा पदसिद्ध उपराष्ट्रपती जो कोणी असेल तो असतो. तो सभागृहाचं कामकाज चालवतो आणि तो सुद्धा कामकाज चालवत असताना सभागृह शांततेत कसं चालेल, सभागृहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डिबेट कशा शांतपणे होतील हे पाहण्याचं, म्हणजे सभागृहाचं कामकाज नियमन करण्याचं काम हा उपराष्ट्रपती करत असतो राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून. तो अब्सेंट असेल, गैरहजर असेल तर तिथं उपसभापती किंवा उपाध्यक्ष असतात. इकडं सभापतीच्या अब्सेंटीमध्ये किंवा सभापती गैरहजर असताना उपसभापती काम करतो. तर या पद्धतीनं ज्या संसदेची 3 घटकामध्ये किंवा जी संसद 3 घटकाने मिळून होते, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा, त्याची माहिती आपण बघितलेली आहे. लोकसभा, राज्यसभा ही दोन्ही सभागृह अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण याला कायदेमंडळ म्हटलं जातं. अन्यन्य साधारण महत्त्व या 2 सभागृहांना आहे. राष्ट्रपतीच्या सहीशिवाय कोणताही निर्णय होत नाही आणि देशाचा घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती काम करतो. पंतप्रधान किंवा त्याचं मंत्रिमंडळ म्हणजे कार्यकारी मंडळ जेवढे निर्णय घेईल तेवढे सर्व निर्णय आपल्या वेगवेगळ्या देशांच्यामध्ये होत असलेले करार हे सगळे राष्ट्रपतीच्या नावे होतात. आणि म्हणून राष्ट्रपतीला या देशाचा प्रथम नागरिक म्हणतात, राष्ट्रपतीला घटनात्मक प्रमुख म्हणतात. पण वास्तव कार्यकारी प्रमुख म्हणून पंतप्रधान काम करतो. पंतप्रधानाला काय म्हणतो आपण, समानातील पहिला असंही म्हटलं जातं. पंतप्रधानाला लोकशाहीची एक कमान म्हटलं जातं, मंत्रिमंडळाची कमान. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजेच मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो, म्हणजे त्यालाही एवढं महत्त्व आहे. आणि म्हणून संसद ही भारतीय संसद अतिशय पॉवरफुल आहे, अतिशय महत्त्व आहे. आणि म्हणून आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती, आणि तूर्त आपण इथं बघितलेलं आहे लोकसभा आणि राज्यसभा याच्यामधला फरक, याच्यामध्ये वेगवेगळे जे कालावधीच्या बाबतीमध्ये वेगळे पण असेल किंवा 14 दिवस विधेयकाच्या बाबतीमध्ये वेगळे पण असेल, ह्या काय गोष्टी ज्या थोड्याशा वेगळ्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. मला वाटतं हे मुद्दे तुम्हाला समजले असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.